सारंग, काय झालं? आई आतापर्यंत यायला हवी होती पण अरे तिने जरा टेन्शन घेतलं असेल, येईल. सोहम, पटकन कॉल कर ताराला. हा करतो. तो आमचा कॉल येतोय, काय सांगायचं? मला तर खूप टेन्शन आलंय मम्मा. उचलू नको तसं. नाही तर एक काम कर, त्यांना सांग की आम्ही परस्पर डायरेक्ट येतो स्टुडिओत. हां, चालेल ना? नाही नाही, पण आपण स्टुडिओमध्ये जाणारच नाही आहोत. आणि जर आपल्या आधी ते पोहोचले तर गोंधळ होईल. मग आता काय करायचं? आपण काहीतरी सांगावं लागेल ना त्यांना. त्यांना सांगा आपण अर्ध्या तासात घरी पोहोचतोय. पण जर घरी गेलो तर आपल्याला रेकॉर्डिंगला कन्फर्म द्यावं लागेल. आतापर्यंत इतकी नाटकं केली तू, अजून एखादं नाटक कर. आता टाळावं तर लागणारच आहे ना, कारण मला लगेच दुसरा स्टुडिओ बुक करता येणार नाही. तुला रेकॉर्डिंग पुढे ढकलावं लागेल. मॉम तिने उचलला नाही, मी परत ट्राय करतो. हा सोहम. हॅलो तारा, अगं आम्ही सगळे रेडी होती ना लवकर. हो हो, निघालेच आहे मी आता. हां ठीक आहे, काय बोलली? निघाली. ओके. ऐश्वर्या नील कुठे आहेत? त्यांना का वेळ लागतो एवढा? माहित नाही. बघ सर. ऐश्वर्या, रेकॉर्डिंग ताराचं आहे, तुझं नाही. आय नो, पण तिकडे मीडियावाले येणार आहेत, सो छान दिसायला हवं, प्रेझेंटेबल दिसायला हवं ना. तू फक्त चांगला दिसायचाच प्रयत्न कर, चांगला असायचं नको. तू आहेस ना चांगला, मग इकडे उभं राहून मला मूड खराब करू नकोस. तयार झाला असशील तर खाली जा. तुझा मूड चांगला असतो कधी ऐश्वर्या? काय रे, फोन करून बघ ना ताराला. काय झालं? दोघी एकत्र कशा? ऍक्च्युली मॉम ती ऑन द वे भेटली मला, म्हणून आम्ही एकत्रच आलो. ठीक आहे, चल. 4 वाजलेत, 5चं रेकॉर्डिंग आहे. कम ऑन, मूव. तारा, 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 तारा गं उठ ना. तारा उठ ना. तारा काय झालं अचानक? तारा, मला चक्कर आली आहे भाऊजी. तारा, तारा काळजी करू नकोस. तारा मी आहे, सोहम, घरचे आहेत, काळजी करू नकोस. तारा, सावली मी डॉक्टरांना बोलवतो. थांबा, डॉक्टर नको. म्हणजे त्या बऱ्या होतील, तुम्ही नका काळजी करू. हे माझ्यामुळे झालंय सावली वहिनी. मी बोललो त्यामुळे प्रेशर घेतलंय तिने. मी करतो रागराग कधी कधी, पण माझं प्रेम आहे तारावर. आणि तारा आहे ना चांगली व्यक्ती आहे, पण एखादा दोष माणसाचा सगळा चांगुलपणा झाकून टाकतो ना, ते झालं इकडे. हो, तुम्ही शांत व्हा. तुम्ही खाली जा ना, मी थांबते इथे. तू थांबशील? हो. सावली वहिनी, तारा तुझ्याशी कशी वागते हे माहिती आहे मला. नाही हो, तो विषयच नाहीये. इथे त्यांच्यासोबत कोणीतरी थांबायला हवं ना, म्हणून मी थांबते. सावली वहिनी, तुझं मन खूप मोठं आहे. जेव्हा समोरची व्यक्ती अशी वागत असते ना, तेव्हा मन दुखावलं जातच. पण ते मनात न ठेवता तिच्यासाठी अशा वेळी थांबणं तुला जमू शकतं. भाऊजी, मनात का ठेवू मी?
आणि आपण कोणी परके आहोत का? आपण एक कुटुंब आहोत, एकत्र राहतो आपण. कुटुंबातल्या माणसांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं की. बरोबर आहे तुझं. बरं, घरचे काळजी करत असतील त्यांना सांगून येतो. हो. आता लगेच जगन्नाथ जवळ. हळू बोला जरा. आता लगेच जगन्नाथची त्या फोन करते. हा बोल सावली. हॅलो जगन्नाथजी, तारा मॅडमने हुशारीने वेळ टाळली आहे. आपल्याकडे वेळ आहे आता स्टुडिओ बुक करायला. अगं सावली, मी शोधतोच आहे, पण अशा गोष्टींशी कधी माझा संबंधच आला नाही, त्यामुळे जरा वेळ लागतोय. त्यांना सांग मला माहिती आहेत स्टुडिओज आणि ती पण येते, सो ती करेल हेल्प. ठीक आहे, तुम्हीही शोधा, मीही शोधतो. शेवटी काय आहे, काम होणं महत्वाचं. हो. काय झालं? बरी आहे ती आणि सावली वहिनी थांबली तिच्याबरोबर. पण मला कळतच नाही, अशी अचानक कशी काय चक्कर आली तिला? मला वाटतं तिला टेन्शन आलं असणार. काय वय लहान आहे आणि रागाच्या भरात काहीतरी बोलली आणि नंतर विचार करत बसली असेल, त्यामुळे स्ट्रेस आला असणार आणि त्यामुळेच ही चक्कर आली असणार. ठीक आहे सोम, डॉक्टरांना फोन केलास का? नाही. मग कर लगेच. तारा, कुठे आहे माझी लेक? एक सेकंड, जरा शांत हो, इथे बस तू. मी पाणी आणते तुझ्यासाठी. ती त्याची गरज नाहीये. मी माझ्या लेकीला बघायला आले इथे. तुम्ही तिच्यावर किती प्रेशर टाकलाय ना याची कल्पना आली आहे मला, आणि त्याचमुळे धसका घेऊन माझी लेक आजारी पडली आहे. काय बोलतेस तू? आम्ही काहीच केलेलं नाहीये. हा जो सगळा प्रकार झाला त्या रेस्टॉरंटच्या बाहेर आणि त्याच्यानंतर जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामुळे तिने धसका घेतला असणार, म्हणून कदाचित चक्कर आली असेल तिला. आणि तू बघितलास का व्हिडिओ? ती काय काय बोलली आहे त्याच्यात? न विचार करता बोलली आहे. तुझ्याच कडून शिकली असणार ती. हो का? आणि तुम्ही लोकांनी काय केलंय? एक कुठला तरी फालतूचा व्हिडिओ बघितल्यानंतर लगोलग तुम्ही तिच्यावर गाणं गाण्यासाठी, रेकॉर्डिंग करण्यासाठी प्रेशर आणलं. तिला सिद्ध करायला लावताय तुम्ही. काय करताय तुम्ही माझ्या लेकीसोबत? तिच्या मनाचा जरा तरी विचार आहे तुम्हाला? काय? ती आतापर्यंत बरी होती. आम्ही निघालो होतो रेकॉर्डिंगला, तेव्हा चक्कर आली तिला. मला ना तुम्हा लोकांचं काही कळतच नाही. एक कुठला तरी व्हिडिओ काय येतो आणि त्यानंतर तुम्ही तिला गाणं गा, रेकॉर्ड कर, स्वतःला सिद्ध कर. तिच्या मागे हात धुवून लागलात तुम्ही. माझी लेक आहे ना, शास्त्रीय संगीत गाते. संगीताची उपासना केली आहे तिने. वजे घराण्याची संगीताची वारसदार आहे ती. एवढी मोठी सेलिब्रिटी आहे ती, आणि तिला कोणीही रॅन्डमली रस्त्यात गाणं गायला लावेल आणि ती गाईल? कसली अपेक्षा आहे तुमची? हा? अहो, संगीत आमच्यासाठी पूजा आहे, श्रद्धा आहे आमची त्याच्यावर. माझी लेक प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी तासनतास रियाज करते, तेव्हा गाते. हे असं रस्त्यात कुठेतरी गात फिरत नाही. बाजार मांडला नाहीये आम्ही संगीताचा. आणि हो, बोलली ती रागाच्या भरात, फ्रस्ट्रेटेड होऊन बोलली. अचानक इतक्या लोकांनी तिच्यावर तुटून पडल्यानंतर, तिला अनेक प्रश्न विचारल्यानंतर काय उत्तर देणं अपेक्षित होतं तिने? आणि कोण? रसिक प्रेक्षक. तुम्ही ओळखत नाही ते लोक कोण होते? मीडियाचे लोक होते ते. आणि हे मीडियाचे लोक कसे असतात तुला चांगलं माहिती आहे तिलोत्तमा. कुठलीही खबर त्यांना तिखट मीठ मिरची लावून सांगितल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही. आणि या सगळ्याचं भांडवल करून तुम्ही बिचाऱ्या माझ्या तारावर एवढं प्रेशर आणलं, इतकं प्रेशर आणलं तिच्यावर की अंथरूण धरलंय माझ्या पोरीने. झालं तुझं? तू आता म्हणालीस ना ती सेलिब्रिटी आहे म्हणून, मग तिला सेलिब्रिटी सारखं वागायला बोलायला तू शिकव. बघितलं व्हिडिओमध्ये त्यांनी काय केलं ते? प्रसिद्धी मिळाली आहे ना तिला, मग ती प्रसिद्धी पचवायला तिला तू शिकव. जमिनीवर पाय भक्कमपणे रोवून कसं उभं राहायचं असतं विथ डिग्निटी, ते सुद्धा शिकव. ते सगळे कोण होते? रसिक प्रेक्षक.
ते आहेत म्हणून ती आज आहे आणि त्यांनाच त्यांनी दुखावलं. वा, अच्छा, म्हणजे आता हे सगळं तुम्हाला आणि माझ्या लेकीलाच शिकवणार आहेस? कारण तुला माहितीच नाहीये. हो. प्लीज. हे बघा, आपापसात वाद घालण्यापेक्षा आता ते गाणं रेकॉर्ड होणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. ठीक आहे, हरकत नाही. हे म्हणतात ते बरोबर आहे. आज ते गाणं रेकॉर्ड होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ताराला तू तयार करायचंयस. ओके, 5 तर वाजून गेलेत. सो तो रेकॉर्डिंग स्टुडिओ आता काय आपल्याला मिळणार नाही. दुसरा बघायला हवा. सारंग आणि नील दोघही जण दुसरा स्टुडिओ शोधायला गेलेत. तोपर्यंत बघू. तू प्लीज काहीतरी कर. ठीक आहे, गाणं आजच कसं रेकॉर्ड होईल ते मी बघते. पण गाणं आजच रेकॉर्ड होईल हा शब्द आहे भैरवीचा. हो हो सारंग सर. बरं ठीक आहे, मी ठेवते. काय झालं? सारंग सरांचा फोन होता. आता 5 वाजताची वेळ टळली आहे ना, म्हणून ते दुसरा स्टुडिओ बुक करतात. सावली, विठ्ठलाकडे प्रार्थना कर की त्यांना स्टुडिओ नाही मिळाला पाहिजे असा. तारा, अगं, तुला सोहमने फोन करून बोलवलं खरं, पण आहे मुके. वाटलंच मला. तुझी मम्मा आहे मी, ओळखते तुला चांगलंच. पण गुड, चांगली वेळ मारून नेलीस. पण तिलोत्तमा मॅडम नाही ऐकणार. काही झालं तरी त्यांना आज गाणं रेकॉर्ड करायचंय. माहिती आहे मला. तारा, आज आपल्याला गाणं रेकॉर्ड करावंच लागणार आहे. हे बघ, मी शब्द दिलाय तसा तिलोत्तमाला. अगं मम्मा, तुला फोन करून इथे ह्यासाठी बोलवलंय की हे टळायला पाहिजे म्हणून. तू शब्द देऊन आलीस. तारा, मूर्ख आहेस का तू? आधीच तू जो घोळ घालून ठेवलायस ना, त्याच्यामुळे आधीच बाहेरच्या लोकांना शंका आली आहे. आणि आज जर आपण गाणं रेकॉर्ड केलं नाही तर घरातल्या लोकांनाही शंका येईल. तुला हवं आहे का तसं? हा, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. 1 मिनिट. हॅलो सावंत. सावंत स्टुडिओचं काय झालं? हां, मिळतोय? लगेच बुकिंग करून टाका. हो, आम्ही वेळेवर पोचू, त्याची काळजी करू नका. हां, ठीक आहे. गुड न्यूज, आपल्याला स्टुडिओ मिळाला आहे. मी जगन्नाथजींना फोन करते. बोल सावली. जगन्नाथजी, स्टुडिओ मिळाला आपल्याला. अरे वा, बरं झालं. ठीक आहे. ठेवते. जगन्नाथजी मदत करायला तयार आहेत, पण ह्याच्या पुढे काय करायचंय आता? काय करायचं म्हणजे? आजवर इतकी वर्ष जे करत आलोय तसंच करायचंय. माई, अहो रेकॉर्डिंगसाठी घरातले सगळे येणार आहेत. नाही 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 नाही, ते सगळे रेकॉर्डिंगला पोहोचणार नाहीत, असं काहीतरी करायला पाहिजे. सावली, सांग तुझ्या लाडक्या बापाला, कर म्हणा काहीतरी. आता मदत करायचं ठरवलंय ना त्यांनी, सांग त्याला. बोल. जगन्नाथजी, आणखी एक अडचण आहे. आता काय झालं? अगं, येतोय ना मी आता स्टुडिओमध्ये. काही झालं तरी घरातले पोहोचणार नाहीत रेकॉर्डिंगला, असं काहीतरी करा. हे अवघड आहे ग. तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अवघड नाहीये, माहिती आहे मला. बरं, बघतो, करतो काहीतरी. पण एक लक्षात ठेवा, हे मी फक्त तुझ्यासाठी करतोय, त्या 2 टिटव्यांसाठी नाही. हो, थँक्यू. बॉस, आता एकदाच लग्न करून टाका की तुम्ही. क्यू रे म्हणजे? अहो बॉस, ही नाकाबंदी थांबेल ना आपली. आणि गप गुमान तुम्ही स्टेशनची ड्युटी घ्याल, वेळेवर घरी जाल, आम्हालाही घरी जाऊ द्याल. नाही म्हणजे वहिनीचं हातचं गरमागरम जेवण आपल्याला मिळेल. सावंत, या देवाने त्याच्या आयुष्यात आजपर्यंत स्वतः असं काही ठरवलंच नाही.
जो कुछ डिसाइड किया ना सब उसने डिसाइड किया है। अब देखते हैं, उसके मन में होगा तो होगा अपना शादी। टेंशन काय को लेने का? हाँ? ए रुक, ए हीरो, हेल्मेट किधर आहे? हाँ? तुम्हाला पण लग्नाची गडबड आहे वाटतं। कॉलेजला सोडायचं होतं, उशीर झाला सर. सॉरी सर. शायद इन लोगों को पता नहीं है देवा का इलाका है और इधर कुछ भी करने से पहले 100 बार सोचने का, समझा? सॉरी सर. एक मिनिट सावन, इनको खर्चा पानी दो जरा। साइड दो। हो साहेब. ए काय रे, कुठे जात होते जी? हेलो मान लेले फादर, बोलो कैसे याद किया आपने को? देवा, तुझी जरा गरज लागणार आहे, एक अडचण निर्माण झाली आहे. अरे आप सिर्फ ऑर्डर छोड़ो, बंदा हाजिर होगा। काही कर, पण मेंदळे कुटुंबाचं कोणीही रेकॉर्डिंग पर्यंत पोहोचलं नाही पाहिजे. ओके फादर, वो सब तो ठीक है, पण सगळे रेकॉर्डिंगला आले तर प्रॉब्लेम काय? एवढंच लक्षात ठेव, ते जर इथे पोहोचले तर तुझ्या बहिणीवर मोठं संकट येऊ शकतं. आता काय करशील? आपल्या सिस्टरवर संकट? मग 1 करोडचा प्रश्न असेल तरी सही जवाब नकोय आपल्याला फादर. फिकर नॉट, व्हेन देवा इज हियर ही विल टेक केअर. आपका काम हुआ समजो. आपल्या बहिणीसाठी आपण काहीही करू शकतो. शब्बास. गुड बाय. कमॉन तारा, आता तुला बरं व्हावं लागेल. केडा. येस मम्मा, ही बघ झाले मी बरी. गुड. एक मिनिट, मी आता झाले बरी. ओके, उघडते मी दार. तर तू उठलीस म्हणजे बरं झालं ना, घरचं एक काळजी करत होते. आय एम फाईन मॉम. पण एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? स्टुडिओ बुक झालाय. सो मी, मम्मा आणि सावली आम्ही तिघी पुढे जातोय. तू आई बाबांना घेऊन नंतर ये. स्टुडिओ बुक झालंय, पण तुम्ही तिघीच का पुढे जाता? आपण सगळे एकत्र जाऊ ना. नाही 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 सोहम, आपण एकत्र जाऊ शकत नाही. आय मीन आपण जायला एकत्र जाऊ शकतो, पण तिथे ताराला रिहर्सल करावी लागेल आणि खूप टेक्निकल बाबी असतात ना. टेक्निकल रिहर्सल असते, म्युझिशियन सोबत सगळं सिंक्रो करायला लागतं, आणि त्यात एवढी सगळी माणसं आपण एकत्र जर तिथं असू तर ताराला फोकस करता येणार नाही गाण्यावर ना. मग रेकॉर्डिंग करून काय फायदा है ना. आणि भाऊजी, तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. तुम्ही ना अगदी गाण्याच्या वेळेत आलात तरी चालेल. पण सावली वहिनी, हे मी मॉमला कसं समजवू? सोहम, अरे मॉमला कसं कन्व्हिन्स करायचं ते तू बघ ना. घेशील ना सांभाळून? माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन आहे? मी येतो. हं? काय ग? गुड न्यूज आहे, स्टुडिओ मिळालाय. चांगली गोष्ट आहे, पण ताराची तयारी आहे का गायची? मुळात तुझी तब्येत बरी आहे ना? आय एम ओके मॉम. चला तर मग, वेळ घालवून नाही चालणार, आपण रेकॉर्डिंगला जाऊया. चल. मॉम, मला काय वाटतं, ह्या तिघी पुढे जाऊन जरा तयारी करतील, मग आपण जाऊ ना. नाही, ते शक्य नाही आहे, कारण मी रेकॉर्डिंग शूट करायला माणसं बोलवली आहेत. नाही, नको, मला वाटतं त्याची गरज नाही आहे. तिलोत्तमा, तू त्या लोकांना सांग शूटिंग वगैरे काही होणार नाही, त्यांना परत पाठव. ते शक्य नाही आहे. रेकॉर्डिंग शूट व्हायलाच पाहिजे, कारण हिच्या त्या व्हिडिओमुळे जे काही डॅमेज झालंय ना आपल्या कंपनीला, आपल्या नावाला, ते सगळं एक गाणं रेकॉर्ड केल्याने भरून निघणार नाही. तेव्हा आपल्याला अखंड सोशल मीडिया एक्सप्लोर करायलाच हवा. व्हिडिओज, शॉर्ट्स, रील्स जे लागेल ते करायलाच पाहिजे. चला.